त्याचा फायदा सरकारला मिळेल, पण मागण्या मान्य केल्या तर, अन्यथा संप तर आम्हाला करावं लागेल, पण संपामध्ये आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हजारो पत्रक आम्ही घरोघरी वाटू आणि त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही नागरिकांना ज्यांना आरोग्य सेवा बरोबर मिळू शकत नाही त्यांना सुद्धा आंदोलनामध्ये आम्ही उतरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, आर्थिक बाजू मी सांगतो तुम्हाला, तफावत किती आहे. मी एक तर महानगरपालिकेच्या, नागपूर महानगरपालिकेच्या डाटा काढला, काही शहरी असे आहेत, काही ग्रामीण असे आहेत. मी फक्त नागपूर महानगरपालिकेचा डाटा काढला. आजच्या तारखेला आयशाची थकबाकी किती आहे? 276,48,000 फक्त आयशांचे देणे. म्हणजे आरोग्य क्षेत्राची जी थकबाकी जी आहे 572,48,000, यामध्ये त्या आयशांची 572,48,000 फक्त त्यांच्या मानधनावर त्यांना द्यायच्या ही थकबाकी आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आशा वर्कर म्हणजे पुन्हा महाराष्ट्रामध्ये 1,053 आशा वर्कर शहरी क्षेत्रामध्ये काम करतात. 1,053 आशा वर्करला तेवढी रक्कम देणे आहे